वैशाली पवार, मी न्यूमरोलॉजिस्ट, टॅरो कार्ड रीडर आहे. त्याचबरोबर मी स्पिरिच्युअल कोच आहे आणि मी ऑथर पण आहे. मी क्रिस्टल ह्या विषयामध्ये 2 पुस्तकं लिहिली. त्यात माझे काही स्वतःचे काही इन्व्हेन्शन म्हणजे मी म्हणू शकते त्याला खूप प्राऊडली की ते आहेत, पण मी कुणाशी तरी इन्स्पायर आहे. मी गेली 10 वर्ष मी या क्षेत्रात काम करते आहे. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, त्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. भविष्य जाणून घ्यायला कुणाला आवडतं? मला माहिती आपल्याला सगळ्यांनाच आवडतं. आणि भविष्यात काय होणार आहे, कसं होणार आहे, कधी होणार आहे, कोणता नंबर कसं काम करतो आणि बाकीचं सगळं तर आपण इंस्टाग्रामवर रोज पाहतच असतो. रोज उठलं की हा नंबर काय बोलतोय, 25 मध्ये भविष्यवाणी काय होणार आहे. तर काही ना काहीतरी करून आपल्या सगळ्यांनाच त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट तर हा आहेच, आणि त्याच्याबद्दल अजून जाणून घ्यायला आपल्याला खरंच खूप आवडतं. त्याबद्दलच आज आपल्याबरोबर बोलण्यासाठी वैशाली पवार मॅम इथे आलेल्या आहेत. थँक्यू सो मच मॅम, आज तुम्ही इथे आलात. तुमची आमच्या ऑडियन्सला ओळख करून द्याल? नक्कीच. सगळ्यात आधी तर मी पुणे वुमन क्लबचं मी आभार मानते की त्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि माझी मतं मांडण्याचा मला हा एक म्हणतो ना की मौका दिला किंवा चान्स दिला. त्याचबरोबर माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी न्यूमरोलॉजिस्ट, मी वैशाली पवार, मी न्यूमरोलॉजिस्ट, टॅरो कार्ड रीडर आहे. त्याचबरोबर मी स्पिरिच्युअल कोच आहे आणि मी ऑथर पण आहे. मी क्रिस्टल ह्या विषयामध्ये 2 पुस्तकं लिहिली. त्यात माझे काही स्वतःचे काही इन्व्हेन्शन म्हणजे मी म्हणू शकते त्याला खूप प्राऊडली की ते आहेत, पण मी कुणाशी तरी इन्स्पायर आहे. मी गेली 10 वर्ष मी या क्षेत्रात काम करते आहे. आणि त्याचबरोबर मी म्हणजे खूप साऱ्या महिलांना सक्षम होण्यासाठीही मदत केली की ज्या स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात. आणि मी 10पेक्षा जास्त मोडॅलिटीजवर मी कामही करते. मस्त. या हे क्षेत्र इतकं वास्ट आहे ना, आणि इतक्या गोष्टी आहेत. न्यूमरोलॉजी आलं किंवा वैदिक आपल्या गोष्टी आल्या, शास्त्र बघायला गेले तर इतकी जास्त आहेत आणि याचा अभ्यास करणं तितकं कठीण आहे. तर वास्तुशास्त्र आलं, तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करताना किंवा या गोष्टीकडे वळण्यासाठी असं काही घडलं होतं का जेणेकरून तुम्ही त्या इकडे वळालात? हो, नक्कीच म्हणेल. माझ्या लाईफमध्ये एक असा प्रसंग आला होता की खूप सारे हेल्थ इश्यू मला होते आणि ते बरे होत नव्हते. खूप सारे डॉक्टर्स मी केले, म्हणजे टॉपचे डॉक्टर म्हणतो ते केले, महाराष्ट्रातले, गोव्यातले, देशाबाहेर म्हणतो तशा पद्धतीने ते डॉक्टर केले, पण मला रिझल्ट येत नव्हता. मग माझ्या काही फ्रेंड्स म्हटल्या, अगं असं असू शकतं की तुला ब्लॅक मॅजिक वगैरे. तोपर्यंत ही कन्सेप्ट मी ऐकून होती, पण माझ्यावर कोणी करेल असं मला वाटलं होतं, कारण माझं नेचरच तसं नाही की मी कुणाशी शत्रुत्व पकडेन असं म्हणून. सो मला ती एक गंमतच वाटली, पण म्हटलं चलो. पण माझ्या त्या खूप काळजी करणाऱ्या मैत्रिणी त्यांनी स्वतः मला काही नंबर्स आणून दिले. म्हटलं चला, ह्या इतक्या एफर्ट्स करताय तर मलाही एक एफर्ट्स केला पाहिजे. बरोबर. आणि मग मी माझ्या जर्नीला स्टार्ट केली, जी की माझी ही जर्नी होती. आणि मग त्यात असं झालं की मी एका लेडीजकडे गेली. त्यांनी माझं भविष्य बघितलं आणि पहिल्याच दिवशी त्यांनी मला 6,000चे काही क्रिस्टल वगैरे लिहून दिले. सो मी म्हटलं अरे वा, हे बेस्ट आहे. म्हणजे की मी आता याच्यातून फक्त क्रिस्टलच्या माध्यमातून बरी होईल का, किंवा मग याच्यातून होईलच का असं. मग ते सतत जाणून घेण्याची एक इच्छा पण मला राहिली. आणि एक कुठेतरी मन पण दुखवलं की एखादी व्यक्ती जर फायनान्शियली तितकी स्ट्रॉंग नसेल तर मग तिने काय करावं. बरोबर. सो हा सगळा विषय होता. आणि सिमिलरली एकदा असं झालं की मी यूट्यूबला स्क्रोल करत असताना मी यूट्यूबला व्हिडिओ बघितला आणि त्यात बघितलं की काही कार्ड्स आहे, त्यावर चित्र आहे आणि समोरची व्यक्ती प्रिडिक्ट करते. वाव, कारण मी आतापर्यंत कुठली ही कन्सेप्ट त्यांच्या थ्रू बघितली होती, पण टॅरो कार्ड ही कन्सेप्ट माझ्यासाठी फर्स्ट होती. आणि ती मला लिटरली असं झालं की मस्त आहे ना यार, की सोपं आहे. म्हणजे कसं आहे, माणूस हा आळशी प्राणी, सो सोप्या गोष्टीकडे लवकर अट्रॅक्ट होतो. सो मी म्हटलं की हे पिक्चर्स बघून मी काय करणार, मी प्रिडिक्शन करणार. हजबंडला फोन लावला की मला करायचं आहे टॅरो कार्ड रीडिंग. ते म्हटले तुला काय करायचंय ते कर, कारण लकी आहे मी की माझे पॅरेंट्स आणि माझा जो लाईफ पार्टनर आहे तो एज्युकेशनसाठी मला कधीच नाही म्हटला. तो म्हटला की तू जेवढंही शिकशील ते कमी आहे, म्हणजे ते तुला काहीतरी देऊन जाईल. सो मी म्हटलं छान आहे ना. मग मी सर्च केलं सेम डे. तोपर्यंत मॉर्निंगपर्यंत मला माहित नाही की माझं लाईफ चेंज होणार आहे. बरोबर. आणि मी दुसऱ्या दिवशी टॅरो कार्डच्या कोर्समध्ये मी होती. मी तो कोर्स कंप्लीट केला आणि मग मी ह्या पूर्ण फील्डकडे वळली. मग मला असं झालं की मी ब्युटिशियन पण आहे. सो मला असं होतं की माझं जर पार्लर असेल आणि त्यात जर मला फक्त
फक्त आयब्रो येतात पण मला फेशियल येत नाही तर उपयोग नाही. मग माझ्याकडे वेगवेगळ्या क्षेत्रातली किंवा वेगवेगळ्या समस्या घेऊन लोक येतील. मग ते फक्त मी एकाच विद्येवर थांबावं का? मग मी ते पुढे केलं की मी ते मग एक एक शिकत गेली. आधी मी जी होती मी सायन्स बॅकग्राऊंडची असल्यामुळे मी त्या गोष्टींमध्ये मी टेक्निकल गोष्टी शोधत गेली आणि काही माझ्यासोबतही चमत्कार झाले, तसं नाही की नाही झाले. बट ओव्हरऑल माझी जर्नी मग ही अशी राहिली आणि मग तिथून जी जर्नी होती ती इतकी स्मूथ राहिली की मला ह्या वर्षाचा अवॉर्ड पण मिळाला, ग्लोबल अवॉर्ड. परत मग मला असं वाटलं की मी लोकांना काय एज्युकेट करू नये, कारण काय झालं होतं की करोना नंतर असं झालं की घरात बसून आपण शिक्षण घेऊ शकत होतो आणि शिकवतही होतो. सो तेही माझ्यासाठी खूप सोपं झालं. मग मी माझे कोचिंग वगैरे स्टार्ट केले. सो अशी माझी जर्नी राहिली. मस्त. मी आजकाल आम्ही म्हणजे रेग्युलरली इंस्टाग्रामवर असतो आपण, तर खूप प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत जिथे आपण डायरेक्टली त्यांच्याशी बोलू शकतो किंवा फ्री ऑफ कॉस्ट 5 मिनिट्स वगैरे आपण त्यांच्याबरोबर बोलतो आणि तिथून आपल्याला रेमेडीज वगैरे मिळतात. तर हे कितपत काम करतं असं तुम्हाला वाटतं? मी स्वतः काम केलंय. मी स्वतः ॲस्ट्रोटॉक, ॲस्ट्रोसेज सारख्या प्लॅटफॉर्मवर मी काम केलंय. मी लाखोत अर्निंग केली. जर तुम्हाला अर्निंग करायची आहे आणि जर तुम्ही स्वार्थी आहात, मी स्पष्ट सांगेन, कारण मी स्वतः ॲस्ट्रोलॉजर आहे, तर मग तुम्ही त्या क्षेत्रात जा. कारण त्या ठिकाणी काय आहे की समोरचा व्यक्ती हा समस्या घेऊन आलेला आहे आणि त्याच्या मनात आहे की तुम्ही त्याला समस्या देणार, पण तुम्ही त्यासाठी काही मिनिटं मोजणार आणि त्याच्याकडे पैसे आहे नाही. कारण त्या व्यक्तीला, कारण मी पण एका फेजमध्ये अशी अडकली होती जेव्हा मला हेल्थ इश्यू होता, त्यावेळेस मला असं होतं की मला यातून बाहेर निघायचं, मला आन्सर हवंय. बरोबर. सो त्यासाठी तो तिथे जातोय आणि तुम्ही त्याचा व्यवसाय केलाय. सो हे चुकीचं आहे. हा, आम्ही नक्कीच एनर्जी एक्सचेंज जी आहे ती घेतो, कारण आम्ही असं मानतो की ही एनर्जी एक्सचेंज झाली पाहिजे, नाहीतर काही निगेटिव्हिटी आम्हाला ब्लॉक होते. सो त्यासाठी आम्ही एनर्जी एक्सचेंज घेतो. पूर्वीच्या काळी काय होत होतं ना की ज्या पद्धतीने गुरुकुल पद्धती होती, तर गुरुची सेवा केली जायची किंवा त्या व्यक्तीला काहीतरी दिलं जायचं. मग आता ते पैशांच्या फॉर्म मध्ये आपण देतो. सो हा एक पॅटर्न आहे. बट जर तुम्ही ते प्लॅटफॉर्म बघितले तर त्या ठिकाणी पूर्ण कमर्शियल आहे. सो त्यात हा डिफरन्स आहे. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे जाऊन प्रॉपर बसून बघून त्याला जर हे केलं तर तो भाग वेगळा आहे. परंतु तुम्ही एखाद्या प्लॅटफॉर्मवर जर गेला तर त्या ठिकाणी हे पूर्ण कमर्शियलाइज झालेलं आहे. सो त्यामुळे ते प्लॅटफॉर्म मी स्वतः सोडलं त्यासाठी, कारण ती निगेटिव्हिटी, कारण ती व्यक्ती ज्या ठिकाणी आनंदी होते, हे एक सर्कल आहे. म्हणजे तुम्ही सगळ्यांनाच मी सांगेन ते की तुम्ही हे तुमच्यासोबत हा फॉर्म्युला लागू करा की तुम्ही कुणाची तरी अशीच रॅन्डमली मदत केली आणि ती व्यक्ती आनंदी झाली, तुम्हाला त्या आठवड्यात काहीतरी गुड न्यूज तुमच्या लाईफमध्ये येते किंवा काहीतरी तुम्हाला मिळतं. सो हे एनर्जी सर्कल हे कम्प्लीट झालं पाहिजे. सो त्यासाठी आम्हाला ते घ्यावं लागतं. तो पार्ट वेगळा आहे, पण त्यामागेही काही स्टोरी आहे. बट हे काय झालेलं आहे की हे पूर्ण कमर्शियल झाल्यामुळे ना की लोकांना काय आहे की त्याचं ऍडिक्शन पण लागतं. बरोबर. सो मग लोक काय आहे की काही लोक टाइमपास म्हणून जातात, काही लोक असं आहे की त्यांच्याशी बोलायला कोण नाहीये म्हणून जातात. कारण आता लोक काय झालेत ना की आधी सारखं आपलं जॉईंट फॅमिली नाहीये, एकमेकांना समस्या सांगू शकत नाही आणि काही समस्या त्यांच्या लाईफमध्ये ते असेच क्रिएट करतात की ते आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सांगू शकत नाही. मग अशी लोक कोण आहेत, तर मग ही लोक आहे, मग तिथे ऐकतात. बरोबर. सो त्यासाठी पण हे प्लॅटफॉर्म त्या पद्धतीने काम करतं. असा काहीतरी उत्पटान अनुभव तुम्हाला याच्यावरती आलाय का? खूप सारे आले. त्यातल्या त्यात तो एक अनुभव असा आहे की मला एका मुलाने कॉल केला आणि मला विचारलं की मला असं दिसतंय की माझी जी गर्लफ्रेंड आहे ती दुसऱ्या कुठल्या मुलासोबत आता डेट करते, सिमिलरली मलाही डेट करते. सो मी म्हटलं ओके, मी चेक करते आणि सांगते. आणि मला कार्ड आलं. सो मी 3 ऑफ सॉर्ट्स म्हणून कार्ड आहे ते आलं. म्हटलं डेफिनेटली मला दिसतं आहे. आणि त्या व्यक्तीने मला लिटरली बोलायला सुरुवात केली. त्याने म्हणजे पूर्ण एक पेज भरून माझ्याबद्दल स्तुती सुमन वाहिली त्या याच्यावर. आणि ते त्यात पद्धत अशी असते की तुम्हाला जितकी मोठी कॉमेंट असते ना ती आपोआप पिन होते. बरोबर. ती तुम्ही डिलीट करू शकत नाही. आणि त्यांनी सांगितलं की मी कंप्लेंट करेल यांच्याशी, टीमशी, की तुम्हाला इथून काढलं पाहिजे. म्हटलं ओके, माझं काम आहे ते मी चालू ठेवलं. आणि विदिन वीक त्याचा मला कॉल आला. आधी माझ्याशी तो मेसेजवर बोलला होता, नंतर त्याचा कॉल आला आणि त्यांनी लिटरली माझी माफी मागितली की मॅम यस तसं आहे. कारण लोकांना काय आहे की चांगलं ऐकायला आवडतं. की माझ्याबद्दल आता सपोज माझ्याकडे एखादं कपल आलं आणि त्या कपलने विचारलं किंवा मुलगा किंवा मुलगी दोघांना लग्न करायचे, ते दोघं आले आणि त्यांनी मला विचारलं की आमचं मॅरेज सक्सेसफुल राहील का. आणि मला जर दिसते की ते सक्सेसफुल नाहीये, मला त्यांना बरं वाटते म्हणून मी त्यांना सांगितलं तरी पण पुढे जाऊन तीच समस्या येणार आहे. सो माझं मत आहे की प्रत्येक ॲस्ट्रोलॉजरने हे स्पष्ट वक्ता असलं पाहिजे. सो हा एक म्हणजे माझ्या लाईफमध्ये खूप सारे असे अनुभव येत असतात. खूपच वेगळं आहे हे सगळं. कारण प्रिडिक्शन्स तुमच्या काहीतरी शास्त्रा
गुगलवर अवेलेबल असतात किंवा काही त्याच्यावरती तुम्ही जो आतापर्यंतचा अभ्यास केलाय त्याच्यावरती असतात आणि खूप काही गोष्टी भविष्यात बदलूही शकतात. तो फॅक्टर सुद्धा त्यांनी विचारात घेतला पाहिजे. एकच गोष्ट आपण सांगतोय तर तीच गोष्ट होणार आहे असं नाही म्हणू शकत आपण. मला एक तुमच्याबरोबर रॅपिड फायर घ्यायला आवडेल. आता हा आपला वेगळा रॅपिड फायर असेल की तुम्ही न्यूमरोलॉजी मध्ये काम करता, तर आपण 1 to 10 1 to 9 पर्यंत पुढच्या वर्षी काय होणार आहे त्या नंबर्सचं हे आम्हाला तुम्ही एक विदिन 2-2 वाक्य सांगितलं तरी आवडेल. नक्की. ओके, चल विल स्टार्ट फ्रॉम नंबर 1. ओके, नंबर 1 जो आहे तो 9 जे आपलं नेक्स्ट इयर आहे हे 9 नंबरला गवर्न असणार आहे. सो जर आपण कॅल्क्युलेशन केलं 2025 तर 2 + 2 + 5 = 9 म्हणजे मंगळ ग्रहाची ही युनिव्हर्सल एनर्जी असणार आहे. आता ह्या युनिव्हर्सल एनर्जीमुळे काय होणार आहे की मंगळ काय आहे, हनुमान. ओके, सो मंगळ जो आहे तो तापट पण आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर एनर्जी आहे आणि फास्ट आहे. म्हणजे नेक्स्ट इयर खूप फास्ट निघून जाणार आहे. हे वर्ष जसं लोकांना त्रास देणारे गेले, म्हणजे हे शनीचं वर्ष होतं. सो बऱ्याच लोकांना खूप प्रॉब्लेम्स पण फेस करायला लागले. बऱ्याच जणांच्या प्रॉपर्टी पण झाल्या, ज्यांची स्वप्न होती त्यांची प्रॉपर्टी पण झाली आहे. पण नेक्स्ट इयर जे आहे ते खूप फास्ट जाणार आहे. नेक्स्ट इयर ना मला म्हणजे ओव्हरऑल मंगळची जी एनर्जी आहे ती काय असते की अग्नी, सो आग लागण्याच्या घटना होऊ शकतात. त्याचबरोबर ॲक्सिडेंट. सो ज्यांच्याकडे म्हणजे मी एवढं सुद्धा सांगेल की ज्यांच्या मोबाईल नंबरमध्ये 9 ही संख्या जास्त असेल ना त्या लोकांनी मुळात नेक्स्ट इयर थोडं काळजी घेणं गरजेचं आहे. सो त्या ठिकाणी असं होऊ शकते की त्यांच्यावर खूप जास्त कर्ज होऊ शकतं. त्याचबरोबर ॲक्सिडेंट होऊ शकतात किंवा जर त्यांचा मूल्यांक भाग्यांक जर आपण म्हणून 7 असेल तर त्यांचे ऑपरेशन पण होऊ शकतात. सो माझ्यासोबतच हा असा अनुभव येणार आहे योगायोग की माझं पर्सनल इयर 7 येणार आहे आणि माझं युनिव्हर्सल इयर जे असणार आहे 9 असणार आहे. सो मी आत्ताच हे प्रिडिक्ट करणार आहे की मला नेक्स्ट इयर माझं काहीतरी ऑपरेशन होईल. बरोबर. आणि ह्या अशा पद्धतीने असेल तर नंबर 1 साठी बेस्ट असणार आहे, कारण नंबर 1 आणि 9 जो आहे हे दोघं फ्रेंड आहेत. सो त्यामुळे खूप बेस्ट इयर नंबर 1 साठी जाईल. नंबर 2 ला थोडी काळजी घ्यायला पाहिजे. थोडं त्यांच्यासाठी इमोशनल इम्बॅलन्स वालं हे वर्ष असणार आहे, कारण त्यांचं मन जे आहे ते खूप सॉफ्ट आहे आणि ती जी एनर्जी आहे ती त्यांच्यासोबत जॉईन होणार आहे. सो त्या पद्धतीने असेल. नंबर 3 साठी पण चांगलं असणार आहे. नंबर 4 अगेन काळजी. 5 बेस्ट आहे. मंगळ जो आहे, मंगळ हा बुधला शत्रू मानतो पण बुध हा मंगळाला शत्रू मानत नाही. सो त्यामुळे असं आहे की ते थोडंसं न्यूट्रल आहे, त्यामुळे ते बेस्ट असणार आहे. राहिलं नंबर 6. नंबर 6 पण त्याचा न्यूट्रल पण आहे आणि शत्रू पण आहे, त्यामुळे नंबर 6 वाल्यांना म्हणजे बेनिफिट पण होतील, नाही असं नाहीये, पण थोडीशी त्यांनीही काळजी घेतली पाहिजे. 7 वाल्यांनी तर मी सांगितलं की त्यांना ऑपरेशन्स वगैरे येतात, त्या म्हणजे सीझर. नंबर 7 जो आहे तो सीझर किंवा काही टोकदार वस्तू ह्या रिप्रेझेंट करतो, तर त्यांनीही काळजी घेतली पाहिजे. नंबर 8 आहे. नंबर 8 आणि 9 त्यांनीही काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे 2, 8, 4 ह्या लोकांनी आणि 7 वाल्यांनी काळजी घेणं नेक्स्ट इयर खूप गरजेचं आहे. आणि अगेन 9 नंबर म्हणजे अग्नितत्व, रागीट स्वभाव किंवा फास्ट. सो त्यामध्ये असं होणार आहे की 9 to 9 जो असणार आहे परत 9ची एनर्जी डबल वाढणार आहे. सो त्यांनीही थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. बट ओव्हरऑल जे असणार आहे नंबर 1 साठी खूप चांगलं असेल, नंबर 3 साठी खूप चांगलं असणार आहे, नंबर 5 साठी खूप सुंदर हे वर्ष असणार आहे, इवन 6 साठी खूप छान असणार आहे. खूप मला असं वाटतं इतके प्रश्न विचारावे असं तुमच्याकडे बघताना मला असं वाटतं हे पण विचारूयात ते पण विचारूयात, पण आपला टाइम क्रंच असल्यामुळे आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलं. खूप 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 धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.